जो समाज आर्थिक कमजोर असेल, जो समाज शैक्षणिक कमजोर असेल, त्याला दुसरा कुठलाही रस्ता नसतो, तो गुलामीकडे जात। भाजपला नेमकं हेच या देशामध्ये करायचं आहे। मी अनेकदा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून, की बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत मग शैक्षणिक असेल, भौतिक सुविधा असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, या सगळ्या गोष्टी उभं करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे या देशात फक्त काँग्रेसने केलं। पण जसं मोदींचं सरकार आलं, जसं भाजपचं सरकार आलं, तर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून GSTचा कायदा आणला आणि या GSTच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडून पैसे गोळा केले आणि अदानी अंबानीच्या घरी पाठवलं। विचाराला बाबासाहेब आंबेडकरांनी महाड इथं त्या मनुस्मृतीचं दहन केलं। तेच मनुस्मृती आज आपल्या मताच्या विभाजनामुळे देशात आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे। यावेळीच्या आपल्या एकतेमुळे जे 14 आणि 19च्या काळामध्ये मोदींचं बहुमताचं सरकार राहायचं, ते आता मोदी सरकार नाही, ते आता NDAचं सरकार झालेलं आहे। गरिबाच्या पोरांच्या शिक्षणासाठी यांचा जो पैसे नाही, शाळा बंद करतात आहेत, विदेशी शिष्यवृत्ती आहेत ते बंद करतात आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगतो की इतके भयानक प्रश्न या राज्यात आहे की कदापि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ही मनुस्मृती पाठ्यपुस्तकात आणली तर ही लढाई जेवढ्या ताकदीनं आम्हाला लढायची असेल, रस्त्यावरची असेल, विधानसभेची असेल, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची असेल, ते लढू। पण या मनुस्मृतीला पाठ्यपुस्तकात आम्ही येऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पाठ्यपुस्तकातून संपू देणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली। देशामध्ये एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच आवाज उठतो, गवगवा होतो आणि हा विचारच महाराष्ट्रातून संपवण्याचं पाप BJP करते आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आज बहुत महत्त्वपूर्ण विषयावर लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीत आम्ही सगळे फुले शाहू आंबेडकरी समाजाचे लोक माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात, महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सगळेच बिझी होतो आणि निवडणुका संपल्या तरी पण भाऊंना भेटावं, भाऊंशी आणखी चर्चा करावी, कारण की महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये ते अत्यंत तर्क वितर्क भाषा हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीत ऐकलं। आपल्याला वाटलं पण आपल्याकडे एक नेतृत्व आहे ज्यांचं भाषेवर एक कमांड आहे, त्यांच्या तोंडून कधी असं कुणाबद्दल वाईट शब्द आजपर्यंत आपण ऐकलेले नाही आणि विरोधकांशी असो या आपणामध्ये असो असं एक व्यक्तिमत्व आहे। फुले शाहू आंबेडकरांसाठी सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक या नेतृत्वाकडे लक्ष देऊन आहेत, कारण की हे नेतृत्व बहुजन समाजात, बुद्ध आंबेडकरी समाज आणि संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारची, मी नेहमी TV वर किंवा कधी कुठे मांडत असतो की खूप वर्षाच्या नंतर, म्हणजे त्या काळामध्ये पंजाबराव देशमुख साहेब जे होते, भारताचे पहिले कृषीमंत्री, विधानसभेचे सदस्य, त्यांनी बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनसोबत समन्वय साधून इव्हन त्या पक्षाचं काम स्वीकारून, पद स्वीकारून या बहुजन समाजात त्या काळात चैतन्याचं वातावरण निर्माण केलं। असं एक नेतृत्व आज महाराष्ट्राला आपल्याला लाभलेलं आहे। तरी पण आणि आपल्या समाजाने, बहुजन समाजाने त्यांच्यावर एक भरोसा दाखवलेला आहे। तरी पण आपण समाज म्हणून लाडबुद्धा TV असा विचार करते, आमचे भाऊ प्रश्नही खूप आहे, तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे, परंतु जेवढं यश प्राप्त होत असते तेवढ्या जिम्मेदाऱ्यासुद्धा वाढतात आणि आम्ही मागण्या मागणारे लोक, बहुजन समाजाला वाटते की असं नेतृत्व आपल्याकडे आज उदयास येत आहे, ते काँग्रेसचं असो, हा भाग वेगळा पक्षाचा किंवा राष्ट्रीय पक्षानेही तुमच्यावर भरोसा टाकला, पण समाज सोबत असला तर समाजाची अपेक्षाही असते आणि म्हणून आम्हाला वाटलं की चला भाऊंचं म्हणणं आपण ऐकून घ्यावं
आणि भाऊंना काही 2 शब्द विचारावेत. कारण की अलीकडच्या काळामध्ये भाऊ महाराष्ट्रामध्ये 2-3 शिक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही काल परवा आम्ही ऐकलं की भाऊंनी त्या नीटच्या परीक्षेच्या विषयी म्हणजे सगळीकडे गोंधळ आहे. आणि बहुजन समाजाला आपण जाणता की शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आज एक 3-4 दिवसापासून हा प्रश्न सुरू आहे की विदेशात जे स्कॉलरशिप घेऊन जे विद्यार्थी गेले जातात ती जी गोष्ट आहे त्या स्कॉलरशिपमध्ये आता त्या GRमध्ये जे मागच्या सरकारने केलं किंवा आपण त्याचा इतिहास जर बघितला तर हे बाबासाहेबांनी सुरू केलं आणि बाबासाहेबांच्या नंतर आत्तापर्यंत ते कंटिन्यू होतं. मागच्या काही काळामध्ये त्याच्यामध्ये बदल झाले, थोडीशी संख्या वाढली. कारण की एक गोष्ट सांगू का थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे हे इतका जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बाबासाहेब एकदा गेले म्हणजे ही गोष्ट पुष्कळशा लोकांना आम्ही लाड बुद्धा TVचे लोक आम्ही प्रचारक आहोत. बाबासाहेब त्यावेळी 1942ला लॉर्ड लिनलिथगो नावाचे व्हाईसराय होते. म्हणजे बाबासाहेबाचं एक घमंडी वाक्य तुम्हाला सांगतो, त्यांच्या स्वतःच्या विद्वत्तेवर जे घमंड होते ते गेले आणि त्यांच्याकडे जाऊन बसले. बाबासाहेब 1942ला मंत्री होते, गव्हर्नमेंटनी त्यांना नियुक्त केलं होतं त्या काळात. ते त्यांच्याकडे गेले ना त्यांना विचारलं की म्हणे मैं आपको लगता नहीं क्या कि मैं 500 ग्रॅज्युएट के बराबर अकेला हूँ. ही योजना कशी आली तर ते लॉर्ड लिनलिथगो म्हणाले ये क्या प्रश्न हुआ, आप तो दुनिया के नंबर 1 के विद्वान हैं, सारे दुनिया में जाके पढ़ाई की है आपने, सभी विषय के नहाता है, लेकिन ये बात आप कैसी कर रहे हैं. नहीं पहले आप ये बताओ कि मैं 500 ग्रेजुएट के बराबर हूँ क्या नहीं. तो उन्होंने बोला कि निश्चित ही आप है. अगर मैं अकेला ग्रेजुएट बाहर विदेश अमेरिका गया, लंदन गया, इधर से विदेशी पढ़ाई करके आया तो मैं अकेला 500 के बराबर हूँ. अगर मेरे बहुजन समाज के लोग इसी तरह से अगर आपने वहाँ भेज दिए विदेश में पढ़ने के लिए तो ऐसे काबिल लोगों की फौज बराबर एक मेरे पास तयार हो जाएगी असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. आणि ती योजना त्यावेळी इंग्रज सरकारने मंजूर केली आणि इंग्रज सरकारने मंजूर करून त्यावेळी बाबासाहेबांनी 24 लोकांना तिथे पाठवलं. आपल्या परिसरातले म्हणजे राजाभाऊ खोब्रागडे एक आपलं नाव असेल असे भारतातले त्या काळात ही योजना तेव्हापासून बाबासाहेबांना काय वाटतं की हे माझे लोक विदेशात जातील, उच्च शिक्षण घेतील, बरोबर आहे, इकडे आल्यावर बहुजन समाजाची सेवा करतील, ही ती कन्सेप्ट होती. बरोबर आहे. आता शिक्षणात जो काही राज झाला तो आपण नंतरच्या वेळी बोलू. परंतु यावेळी हे एवढं महत्त्वाचं बाबासाहेबांच्या जीवावरती म्हणजे एवढं चॅलेंज करून त्यांनी ही योजना मंजूर केली. भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतो की त्या काळात या योजनेमुळे बहुजन समाजाचंच नाही, महात्मा गांधी विदेशात गेले कारण की सिंधू बंदी होती. महात्मा गांधी विदेशात गेले, बॅरिस्ट्री करून आले, तर इथल्या लोकांनी जे काही धर्माचे ठेकेदार होते संस्कृती त्यांनी त्यांचा बहिष्कार घेतला, त्यांचा सत्कार केला नाही. लोकमान्य टिळक गेले, ते मोठे वकील झाले, त्याचा त्या समाजाने सत्कार केला नाही. म्हणजे ही योजना बघा बाबासाहेबांची कशी. आज ते सगळे सिलिकॉन व्हॅलीमध्ये सगळे तेच लोक आहेत, बरोबर. टिळकांचा विरोध केला, गांधीचा विरोध केला, बॅरिस्ट्री केली तर. आणि हे आता जे आपल्या इकडं स्वामी विवेकानंदाची गोष्ट करते, विदेशात गेले, विदेशात जाऊन गाजवले, तरी कलकत्त्यात आल्यावर त्यांचं साधं फूल देऊन स्वागत ज्या समाजाने केलं नाही, तो समाज बाबासाहेबांच्या या एका ॲक्शनमुळे आता ते सगळ्यात अगोदर गेले, सगळेच चालले, कारण की त्यांच्यावर तर बंदी होती. या एका ॲक्शनमुळे 1942च्या बाबासाहेबांनी विदेशात जाण्यासाठी आपल्या लोकांना शिष्यवृत्ती वगैरे देण्याचं सुरू केलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्यांना शिष्यवृत्ती पाहिजे ते तर पहिलेच गेले, कारण की बाबासाहेबांनी हे सगळे बंद सरकारीच कायदा बनवला. अशा योजनेमध्ये आज ती योजना भाऊ महाराष्ट्रात खतऱ्यात आहे. म्हणून आम्हाला वाटलं भाऊ कुठे आहेत, भाऊंचे भेटावं. आम्हाला पता चालला की भाऊ भंडाऱ्यात आहेत, आपल्या होमटाऊनमध्ये आहेत, आपण त्यांच्याशी भेटावं. कारण की कुठल्या हालतीमध्ये हे आंदोलन आता महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे. आणि जेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतो, शिक्षणाशिवाय या बहुजन समाजाला दुसरा काही तरुण पाहिजे नाही. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यावेळी भाऊंनी या विषयावर पुढाकार घ्यावा, विधानसभेत तो आवाज उठवावा. लवकरच विधानसभा येत आहे, म्हणून आम्ही आपलं मन जाणून घेण्यासाठी तुमच्याशी बोलतो आहे. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या बौद्ध समाजाचा, शेड्यूल कास्ट समाजांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
की एक मत संविधानासाठी एक नवीन आयाम महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या अनुयायांनी त्या देशामध्ये चालवला. त्याच्यात माझ्यात महाराष्ट्रातली जनतासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होती. सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा प्रदेशचा अध्यक्ष म्हणून माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या अनुयायांचं मी सुरुवातीलाच मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जे काही प्रश्न या ठिकाणी शिक्षणाच्या बद्दलचे निर्माण झालेत ते बरोबर आहे. कारण की आपण पाहतो आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा हा मंत्र एका वाघिणीच्या दुधाबरोबर जोडत असताना शिक्षणाचं महत्त्व आमच्या शोषित पीडित समाजासाठी किती महत्त्वाचं आहे हे समजावून सांगण्याचं काम एका शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं या पद्धतीचं त्यांनी सांगितलं. आणि तेव्हापासून हे वाघिणीचं दूध शिक्षणाचं घेण्याचं कोट्यावधी लोकांनी ते प्राशन केलं. आणि म्हणून आपल्याला आज जनजागृती, आपण स्वबळावर उभं झालो, स्वतःच्या पायावर उभं झालो, कुटुंबाचा उद्धार केला, समाजाचा उद्धार केला, ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराने केलेलं आहे. ज्याप्रमाणे आज जे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे, हे मनुवादी विचाराचं आहे. हे तुम्हा मला कोणालाही नाकारता येत नाही. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला, कारण ज्या विचाराला बाबासाहेब आंबेडकरांनी महाड इथं त्या मनुस्मृतीचं दहन केलं, तेच मनुस्मृती आज आपल्या मताच्या विभाजनामुळे देशात आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे. यावेळेस ज्या आपल्या एकतेमुळे जे 14 आणि 19च्या काळामध्ये मोदींचं बहुमताचं सरकार राहायचं ते आता मोदी सरकार नाही, ते आता NDAचं सरकार झालेलं आहे. ती आपल्या मतामध्ये किती ताकद आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यात कळलेलं आहे. पण ही मनुस्मृती जेव्हा आणण्याचा प्रयत्न भाजप करते आहे, आपण पाहिलं तर अलीकडे शिक्षणामध्ये सुद्धा माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या विभागातही सुद्धा आता याच्यामध्येही सुद्धा मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याचा विरोध काँग्रेसने कडाडून केला. ही कदापि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ही मनुस्मृती पाठ्यपुस्तकात आणली तर ही लढाई जेवढ्या ताकदीनं आम्हाला लढायची असेल, रस्त्यावरची असेल, विधानसभेची असेल, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची असेल, ते लढू. पण या मनुस्मृतीला पाठ्यपुस्तकात आम्ही येऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पाठ्यपुस्तकातून संपू देणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली. आज आपण पाहतो आहे की आम्ही हातावर कमवणारे खाणारी लोक आहोत, गरीब लोक आहोत. उच्च शिक्षणासाठी जसं तो काळ ज्याच्यातली एक गोष्ट आपली सुटली, हां, शाहू महाराजांनी त्या काळामध्ये बरोबर, समाजातल्या एका हुशार मुलाला ज्याच्या मनामध्ये उंच भरारी घेण्याची इच्छा होती, क्षमता होती, आणि म्हणून स्वतः एक स्कॉलरशिपची व्यवस्था शाहू महाराजांनी त्या काळात बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचं काम त्यावेळी सरकारच्या योजना नव्हत्या. सयाजीराव गायकवाड साहेब आपण साहेब शिक्षण त्या पद्धतीच्या स्कॉलरशिपच्या योजना नव्हत्या. बरोबर. पण शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा पुढाकार घेऊन विदेशात पाठवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशामध्ये जाऊन त्या पद्धतीचं शिक्षण घेतलं. बरोबर. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये आल्यानंतर शोषित पीडित समाजासाठी आपल्या शिक्षणाचा फायदा हा माझ्या शोषित पीडित समाजाला व्हावा, हा सगळा समाज स्वाभिमानानं पुढे यावं, हे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं. ते पूर्ण करण्याचं काम 1942च्या काळामध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली. बरोबर. ज्याच्या इतिहासात आपण आला. पण आज हे मनुवादी सरकार जी आज सत्तेमध्ये आहे, या सरकारला बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिक्षण प्रणालीला संपवायचं आहे. बरोबर. शोषित पीडितांच्या मुलांना विदेशात आता जाता येणार नाही. त्याच्यातले
सगळ्या स्कॉलरशिप कशा संपवता येईल त्याच्यावर त्यांनी प्रयत्न सुरू केला. ज्या आपल्याला मॅट्रिकची शिष्यवृत्त्या मिळतात त्याहीसुद्धा आता बंद करायच्या सुरुवात केलेला आहे. आणि शिक्षणापासूनच समाज कसा दूर होईल, बहुजन समाज कसा दूर होईल याच्यावर महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सरकारने प्रयत्न सुरू केलेला आहे. अनेक आंदोलनं झालीत त्याच्यामध्ये. बरोबर. आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एक नवीन आयाम आता राज्याच्या सरकारने केला. आमचं सरकार ज्यावेळेस 99मध्ये विलासराव देशमुखांचं सरकार होतं, केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस एक विद्यार्थीसुद्धा एखाद्या छोट्याशा गावात असेल तरी तिथं एक शिक्षक शाळा आपण देतो. बरोबर बरोबर. आता या सरकारने नवीन नियम आणला की 20 संख्येच्या पटसंख्या खाली आली तर शाळा बंद आणि त्या गावातली पोरं बाजूच्या गावात शिकायला जातील. गावातल्या शाळा मोडायला लागल्यात, हजारो शाळा. त्याचं पत्रकसुद्धा राज्य सरकारने काढले. हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने केला. प्रत्येकाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये नाही शिकू शकत, शहरात जाऊ शकत नाही. बरोबर. माझ्यासारखा, नाना पटोलेसारखा पोरगा आज गावामध्ये जिल्हा परिषद शाळा त्या काळात नसती तर आम्ही शिकू शकलो नसतो, आम्ही तालुक्यात आलो नसतो, जिल्ह्यात गेलो नसतो आणि आम्हाला उच्च शिक्षण घेता आलं नसतं. आजही आम्ही मातीगोट्यातच राहिलो असतो. असे असंख्य लोक बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळात आणि नगरपंचायतच्या शाळेत शिकलेले आहेत. कोणालाच नाकारता येत नाही. आजही जिल्हा परिषदेच्या शाळा महाराष्ट्रामध्ये दिमाखानं डोलतात आहेत. बरोबर. अनेक मुलं मुली घडतात आहेत. पण ही बहुजनांच्या मुलामुलींचं शिक्षणच बंद करायचं हा प्लॅन BJP ठरवून करत आहे. हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे. कारण की मी अनेकदा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत मग शैक्षणिक असेल, भौतिक सुविधा असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, या सगळ्या गोष्टी उभं करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे या देशात फक्त काँग्रेसने केलं. पण जसं मोदींचं सरकार आलं, जसं भाजपचं सरकार आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून GSTचा कायदा आणला आणि या GSTच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडून पैसे गोळा केलेत आणि अदानी अंबानीच्या घरी पाठवलं. म्हणजे मोठ्यांकडून पैसे घेण्याचं धोरण आणि शेवट माणसापर्यंत विकासाच्या माध्यमातून पैसा पोहोचणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण होतं. पण त्या धोरणाला भाजपने पलटवलं आणि तुमच्या आमच्याजवळून, गरिबांजवळून GSTच्या माध्यमातून महागाई, कृत्रिम महागाई वाढून तुमच्या आमच्याकडून लुटून अदानी अंबानीला म्हणजे श्रीमंताला श्रीमंत करणं आणि गरिबाला पूर्ण आर्थिक कमजोर करणं. जो समाज आर्थिक कमजोर असेल, जो समाज शैक्षणिक कमजोर असेल त्याला दुसरा कुठलाही रस्ता नसतो, तो गुलामीकडे जातो. भाजपला नेमकं हेच या देशामध्ये करायचं आहे. मग भाऊ आम्ही त्यासाठीच तुम्हाला विचार करू. म्हणजे ही येणारी विधानसभा कारण की आता मोर्चे निघत आहेत विदेशी शिष्यवृत्तीसाठी. ऐन वेळ आहे की यावेळी परीक्षा जावी, ॲडमिशन व्हावे, विदेशात मुलं जावे. म्हणजे या शेवटच्या विधानसभेत जी आहे ह्या तथाकथित सरकारची, या विधानसभेत आम्हाला वाटतं की नानाभाऊ पुढाकार घेऊन हे पूर्ण विधानसभा कदाचित शिक्षणाच्या प्रश्नावर समर्पित करतील अशी आमची इच्छा आहे. यावर तुम्ही बोला. शिक्षण असेल, शेतकरी असेल, बरोबर, बेरोजगारी असेल, महागाई असेल, हे आमचे मूळ प्रश्न आहेत. भ्रष्टाचार असेल, बरोबर. आपल्याला लक्षात असेल, तुम्ही आता विषय काढला म्हणून, भ्रष्टाचाराचाही विषय हा महत्त्वाचाच आहे. बरोबर. लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले यांनी कंट्रोलच्या दुकानामध्ये साड्या दिल्या. बरोबर. त्या साडीची किंमत 500 रुपये आहे. जे साडी मिळाली, एक धुण्यानं मच्छरदाणी झाली. म्हणजे गरिबाच्या नावाने योजना करायच्या आणि गरिबाच्या योजनाच खाऊन टाकायच्या. हे अशी गिधाडाचं सरकार राज्यात बसलेलं आहे. बरोबर. पैसा कोणाच्या नावाने? गरीबाचा. पैसा कोणाचा? तर या राज्याच्या गरीब लोकांचा जो GSTच्या माध्यमातून गेलेला सरकारच्या तिजोरीत, त्या पैशाची अशी लूट निर्माण केली. गरिबाच्या पोरांच्या शिक्षणासाठी यांचा जो पैसे नाही, शाळा बंद करतात आहेत. विदेशी शिष्यवृत्ती आहेत तिथे बंद करतात आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की
इतके भयानक प्रश्न या राज्यात आहे बरोबर. आणि या सरकारने तर आत्ता ते ह्याम नावाची एक योजना आता आहे, रस्ते सिमेंटचे रस्ते बांधतात आहेत ते, त्या रस्त्यासाठी PWDच्या सगळ्या प्रॉपर्ट्या गहाण ठेवल्यात बँकेमध्ये. हो 25,000 कोटीचं लोन घेतलं. तो एक मेट्रो मॅन होता तो दीक्षित, हो. त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ बनवलं आणि तिथं मोठं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार तिथं सुरू झाला. बरोबर. ओपनली जनतेचे पैसे लूट करतात. शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायची भावना आम्ही मांडली, ते म्हणतात आमचे जो पैसे नाही. हे यांना पैसे लुटायसाठी यांचे जो पैसे आहेत, गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी यांच्याजवळ पैसे नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी यांच्याजवळ पैसे नाही. बरोबर. हे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू. बरोबर. पण बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट सांगायची, वालभर सत्ता कामाची. आज आम्ही वकिलाचा रोल निभवू शकतो कारण की आम्ही विरोधी पक्षात आहोत. बरोबर. निर्णय घेण्याची क्षमता सत्तेमध्ये बसलेले लोक, पण त्यांची मानसिकता नाही. बरोबर. आम्ही मांडणार या शिष्यवृत्तीचे प्रश्न आम्ही मांडणार कारण की शैक्षणिक व्यवस्था आम्ही संपू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची शिक्षण संस्था आम्ही राज्यात आणि देशात चालू राहिली पाहिजे ही भूमिका काँग्रेसची ठामपणे मांडू. पण हे एवढे बेश्रम आहेत, हे एवढे बेश्रम आहेत, ते बेश्रम हाही शब्द त्याला लाज वाटेल, त्याच्याही पलीकडे यांनी बेश्रमीची हात म्हणजे गेंड्याच्या कातडीपेक्षा यांचं कातडं बोथळ झालेलं आहे, यांच्या आत्मा बोथळ झालेल्या आहेत, यांचा मेंदू बोथळ झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. मी म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही पूर्ण भूमिकेनं विधानसभा आम्ही गाजवू, दणानून सोडू, पण यांची मानसिकता एकदम अटळ आहे. आता ते काल ते फडणवीसाचं आपण एक मी स्टेटमेंट पाहत होतो, तो बेश्रमासारखा बोलला की 1.5% मतांनी आम्ही हरलो. आता कार्यकर्त्यांनी 1.5% मतं वाढवायचा प्रयत्न आहे. ते 5% मतांनी हरलेले आहेत. मोदीच्या नावाने हे देशात आणि राज्यात सत्ता करतात. बरोबर. तर मोदींना 5%च्या मतांनी महाराष्ट्राने हरवलेला आहे. गिरे तो भी टांग ऊपर, बरोबर. आपल्याकडे एक विदर्भातली भाषा आहे. आता कोणता प्राणी करतो तर प्राण्याचं नाव घेणार नाही तर ते अजून बबाल होईल. गिरे तो भी टांग ऊपर असं त्यांचा तो मानसिकता आहे. आता मला एक सांगा की महाराष्ट्राने मोदीला हरवलं, मोदीला मतं मागत होते ना. बरोबर. आता यांचा जो खरा आहे का चेहरा नाही आहे, पण हे खोटं बोलून रेटून नेऊन पैशाचं प्रलोभन देऊन वेळेवर काही खेळ खेळू शकतात. मी ज्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला बहुजनांना मी आवाहन करतो प्रामाणिकपणे. आपल्याला माहीत असेल की मी विधानसभेचा अध्यक्ष असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला घेऊनच मी विधानसभा चालवायचो. प्रत्येक अधिवेशनामध्ये राज्यघटनेचं विचार मांडूनच आम्ही विधानसभा चालू करायची. आणि त्याच्यानंतर जेव्हा जातीनिहाय जनगणनेची भूमिका जेव्हा सुरू झाली, बरोबर, त्यावेळेस त्या चेअरमधून मी स्वतः ठराव मांडण्याचं काम केलं. म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विचार जो असतो, बरोबर, इथेच लोक सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बाजूला सारतात आणि आपल्या स्वतःच्या विचाराची चर्चा करतात. बरोबर. आमची भूमिका स्पष्ट आहे. मी माझ्या सगळ्या बहुजन समाजाला सांगेन की ही लढाई आपण लढली, पण महाराष्ट्राची लढाई शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची. देशामध्ये एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचंच आवाज उठतो, गवगवा होतो आणि हा विचारच महाराष्ट्रातून संपवण्याचं पाप BJP करते आहे. बरोबर. BJP सोबत असलेले पक्ष हे नावाचं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतील, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतील, पण त्या विचाराला पुढं नेऊ शकत नाही. आणि अनेक उदाहरण मी तुम्हाला या निमित्तानं देता येईल. पण मी तुमचा पोरगा आणि भाऊ म्हणून मी विश्वास देतो की महाराष्ट्रामध्ये एक संधी काँग्रेस पक्षाला, आमच्या अलायन्सला आपण द्यावी. जे कोणी अलायन्स राहील त्याला द्यावी. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराचंच डंका वाजेल. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला जाईल आणि त्याच आधारावर राज्याचा कारभार हा करून
शेवटच्या माणसाला माणसापर्यंत न्याय पोचवण्याचं काम आम्ही करू एवढा विश्वास मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. कारण की संकटाची घडी आहे, संघर्षाची घडी आहे, रात्र वैरायची आहे. बरोबर. हे काय काय सोंग करून येतील याची काही गॅरंटी नाही. आपलेच लोक पाठवतील, आपल्याच लोकांना सांगतील की नाही नाही आपलं झालं, त्याचा पोट भरेल. पण आपल्या समाजाला उपाशी ठेवण्याचं एक उदाहरण सांगतो. जो पक्षी पकडणारा असतो तो आपला एक पक्षी पोसतो आणि तो पक्षाला चांगला दाना पाणी चारतो आणि मग त्याच पक्षाला एखाद्या मैदानात ठेवतो आणि त्याला जाळ बाजूला करून ठेवतो. हा पक्षी आपल्या सगळ्या जे त्याचे रिश्तेदार आहेत त्यांना आपल्या आवाजानं बोलावतं की इथं खाय प्यायला चांगलं आहे. तो येतात आणि मग तो पारधी सगळे ते पक्षी त्याचं सगळं समाज त्याला बांधून घेतो आणि सगळ्याच्या माना मुरगळतो. नेमकं भाजपची हीच पॉलिसी आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या समाजाच्या लोकांनी एक गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की जसं एक मत संविधानासाठी जे या लोकसभेमध्ये आपण केलं, तर एक मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बरोबर आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. एवढंच मी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना करतो आहे. बरोबर. आपण हा नानाभाऊंना ऐकलेला आहे. आपण पुन्हा वारंवार चर्चा करू. असंख्य बिझी असतानाही त्यांनी या वेळेस त्यांनी रात्रीचे 10 वाजले आहे ना चर्चा दिलेली आहे, चर्चा केलेली आहे. एवढा आत्मविश्वास असणारा माणूस भाऊ, मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो की काँग्रेसने 2021-2020च्या शिक्षण प्रणालीबद्दल जे मोदी सरकारने जे राष्ट्रीय शिक्षण प्रणाली जे हे केलं त्याच्यावर कर्नाटक सरकारने बोललं की हम हमारे सरकार में लागू नहीं होने देंगे. आणि तेच वाक्य भाऊच्या तोंडून निघालं की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे मनुस्मृती लादलेलं सरकार किंवा मनुस्मृतीचे श्लोक हे सगळं जे आहे ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही. एवढा मोठा प्रचंड आत्मविश्वास फुले आंबेडकरी समाजाच्या लोकांनो, मीही तुम्हाला जाहीर आव्हान करतो. कारण की मीही कधी काळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पाहिलं, पण मी माझ्या पिढीतला, माझ्या ओळखीचा, ज्याला मी स्वतः कधी भाऊ नाराजी असतील पण मी त्यांना म्हणतो की तुम्ही बहुजन समाजाला जोडण्यात आमच्यासोबत पंजाबराव देशमुखांची भूमिका करतात. आणि भाऊच्या तोंडून तेच शब्द, तोच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरून त्यांची श्रद्धा हे आज आपण समक्ष आपल्या लोकांसमोर येत आहे. आपण भाऊंचं जे काही आव्हान आहे, नानाभाऊंनी जो आत्मविश्वास आपल्याला दिला, जे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे ते आश्वासन ते पूर्ण करतीलच. आपणही मात्र त्यांच्या आव्हानानुसार त्यांच्यावर विश्वास ठेवून हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्रात वाचवले पाहिजेत, जेणेकरून या बहुजन समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजनैतिक सर्वच बाबतीत विकास होईल. आणि या मनुवादी सरकारच्या नेतृत्वात जे काही घडतं आहे ते संपूर्ण बंद होऊन पुन्हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रात गाजेल असा मलासुद्धा आश्वासन आहे. म्हणून मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या तमाम दर्शकांना असं आवाहन करतो की आपण भाऊच्या नेतृत्वात पुढची प्रगत महाराष्ट्राची वाटचाल करूया. जय भीम, जय भारत. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.